इथं आपल्याला समोर जो दिसत आहे तो विलेज इन्फॉर्मेशन नावाचा एक फॉर्म आहे. आता यामध्ये भारतीय भाषांमध्ये पण अ, आपल्याला प्रश्न सर्वेचे टाकता येतात. पण टायटल जे आहे ते सध्या मराठी भाषेत नसल्यामुळे आपल्याला तिथं इंग्रजीमध्ये थोडा वापर करावा लागेल. आता यामध्ये मी काही प्रश्न बनवलेले आहेत, ज्यामध्ये मग आपल्याला जसं आता सर्वेक्षण करणाऱ्या व्यक्तीचे नाव, यात आपण म्हणजे यातनं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. पुढं खाली कोणत्या तारखेला आपण सर्वेक्षण केलेलं आहे त्याबद्दल अशी माहिती आपल्याला या फॉर्मवरती आहे. तसंच आपण जसं खाली जातो, आत्ता हे सध्या मी एकाच फॉर्मवरती केलेलं आहे. आधी एकेका फॉर्मवरती एकेका पेजवर एक फॉर्म होता. आता यातनं आपल्याला जिल्हा निवडायचा आहे, तालुका पण आपण यातून निवडू शकतो. तसेच गावाचे नाव आता इथं टाईप करायचं आहे. तालुका आणि जिल्हा आपल्याला सिलेक्ट करता येतो लिस्टमधून. बाकी ही सगळी सर्वेची अजून काही माहिती यामध्ये टाकत आहे. जसं की गावात कोणत्या कामासाठी मागणी आलेली होती. तर यामध्ये आपल्याला जो पर्याय ज्यासाठी आपण त्या गावाला भेट दिली तो पर्याय निवडायचा आहे. तसंच मग पुढं माहितीचे स्रोत, कुणाकडून आपल्याला माहिती मिळालेली होती ते एक स्रोत आपल्याला त्यात टाकायचं आहे. त्यानंतर गावाचे निश्चित लोकेशन, ठिकाण कुठं आहे, अक्षांश रेखांश इथं जरी आपल्याला माहिती नसलं तरी आपण इथं सर्च करू शकतो आणि मग त्यामध्ये आपण ती माहिती टाकू शकतो. ते बरोबर त्या ठिकाणी नकाशावरती ते लोकेशन स्टोअर होतं आणि त्याचे अक्षांश रेखांशही त्यात येतात. त्यामुळे त्याची काही काळजी करायची नाही आहे. आता पुढचं, मागणी असलेल्या गावाचे वस्तीचे नाव, कोणती मागणी आहे, मागणीचं स्वरूप काय आहे, म्हणजे विहीर, टाकी, पाईपलाईन इत्यादी काय हवा आहे. त्यानंतर गावात गेल्यावर कुणासोबत भेट झाली, जसं की तिथले सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक झाले किंवा स्थानिक ग्रामस्थांनाच भेटलं किंवा सर्वजणांना आपण भेटलो, हे सर्व. त्याच्यानंतर बैठक घेतली तर बैठकीमध्ये किती लोक उपस्थित होते. आता इथं हे आवश्यक आहे माहिती, कारण गावात जर बैठक घेतली तर किती लोक उपस्थित आहे ही संख्या आली पाहिजे. तसंच गावाची लोकसंख्या, गावातील घरांची संख्या, एकूण किती वस्त्या आहेत, गावातील वस्त्यांची नावं, म्हणजे हे आवश्यक नाही आहे. आलं तर यामध्ये येऊ शकतं. पशुधनाची संख्या, वस्तीतील घरांची संख्या, वस्तींची ज्या वस्तीवर आपल्याला काम करायचं आहे त्याची लोकसंख्या, जिथं आपण आत्ता भेट दिली. गावामध्ये वस्ती स्थलांतराचे प्रमाण आहे का, आता जिथं आपण जातो आहे तिथं आहे, होय किंवा नाही एवढंच उत्तर आहे. त्यानंतर गावात खाजगी विहीर, बोरची संख्या ती किती आहे, संख्या तिथं टाकायची आहे. सरकारी शाळा किंवा शैक्षणिक संस्था वगैरे आहे का, त्याची थोडीफार माहिती आपल्याला टाईप करून द्यायची आहे. स्थलांतराचे प्रमाण टक्केवारीमध्ये आपल्याला एक फक्त तिथं उत्तर, एक संख्या द्यायची. स्थलांतराचे कारण काय आहे, यापैकी जो पर्याय असेल तो आपल्याला निवडायचा आहे. गावातील लोक कुठं स्थलांतर करतात याबद्दल थोडक्यात कुठं माहिती द्यायची. स्थलांतराचा कालावधी कसा आहे, 3 ते 6 महिने आहे, 6 महिन्यापेक्षा जास्त, किंवा शहराकडे हंगामी करतात, कायमचे स्थलांतर आहे, असे यापैकी जे पर्याय असतील ते आपल्याला निवडता येतात. त्याच्यानंतर जे आहे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे नाव, सरपंच त्यांचं म्हणजे संपर्क क्रमांक, तसंच आपण ज्यांना भेटलो त्यांचं नाव आणि त्यांचा खाली फोन नंबर, स्थानिक कुठल्या ग्रामस्थांना भेटलो असेल तर त्यांचा संपर्क क्रमांक, नाव, आणि ज्या भेट दिलेल्या त्या गावाचा अगदी एक थोडक्यात, म्हणजे 80 शब्दात आपल्याला काय सांगायचं आहे हे एक आपण यामध्ये लिहू शकतो. हे टाईप करायचं. म्हणजे आता यामध्ये कसं आहे की बरेचसे माहिती आपल्याला क्लिक करून त्यातनं जे उपलब्ध पर्यायामधून भरायचे आणि काही थोडक्यात आपल्याला भरता येतं. आणि हे ॲपवरून असल्यामुळं कसं आहे की आपण गावामध्ये जाऊन आपण तिथं लोकांसोबत चर्चा करताना पण आपण हे भरू शकतो. त्यानंतर सर्वात शेवटचे आहेत की गावातले आपल्याला काय फोटो, की एखाद्या गावातला कुठला फोटो आहे तो तिथं आपल्याला, आता इथं लॅपटॉपवर आहे तर आपल्याला इथून
कुठून तरी आपल्याला फोटो सिलेक्ट करून त्यामध्ये अपलोड करायला लागेल. पण मोबाईलवरती जेव्हा हा ॲप असतो त्यावेळेला आपल्याला फक्त आपल्या ॲपमधून आपण फोटो घेऊ शकतो आणि तो फोटो जो सिलेक्ट केला तो मग आपण अपलोड करू शकतो. तसंच त्या जिथं आपण जातो आहे त्या साईटवरचा एक फोटो, पाण्याच्या स्रोताचा किंवा नळपाणी योजना असेल त्याचा फोटो, आणि गावात जर आपण गेलो कुठं भेटीच्या वेळेस चर्चा कुठं आपण करतोय तर त्याचा एक फोटो, असे 3-4 फोटो आपण टाकू शकतो. फोटो काय सक्तीचे नाही आहेत यामध्ये, त्यामुळं फोटो असतील तर आपण टाकू शकतो. आणि नंतर मग आता इथं हा नेक्स्ट आहे, पण ॲपवरती देखील अशाच प्रकारे असतं की ज्याच्यामध्ये आपण नेक्स्ट करू शकतो आणि फॉर्म सबमिट करू शकतो. आणि ॲपवरती फक्त इथं कसं आहे की इथं आपण नेक्स्ट केलं की एंट्री ॲड होती, ॲपवरती आपल्याला अपलोड करायला लागतं. एवढाच काय तो फरक आहे. तर आता फक्त एवढंच आहे की एपी कलेक्ट जे आहे प्ले स्टोअरवरून, हे जे आहे तुम्हाला दिसतंय एपी कलेक्ट 5 या नावाने ॲप प्ले स्टोअरवरती डाउनलोडला असतो. तो इन्स्टॉल केला तर नंतर त्याच्यावरती आपले जे काही प्रकल्प फॉर्म आहेत ते फॉर्म आपल्याला तिथं ॲड करता येतात. हे सगळं काही एका प्रशिक्षण सत्रामध्ये नंतर ते फॉर्म कसे आपल्या ॲपमध्ये आणायचे आणि ते वापरायचे कसे, हे मी पुढं डिटेलमध्ये सांगू शकेल. पण त्याची पहिली स्टेप म्हणजे आपल्याला तो एपी कलेक्ट ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये तो फॉर्म आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे, एंट्री ॲड करायची आहे. ते कसं आहे ते मी नंतर सगळ्यांनी एपी कलेक्टचं ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर मी पुढची स्टेप सांगू शकेल. नमस्कार.